धैर्याला वयाचं बंधन नसतं, 8 वर्षाच्या स्वराने दाखवून दिलं. नांदणी गावातील 8 वर्षाची स्वरा शीतल देसाई हिने दाखवलेलं धाडस केवळ गावकऱ्यांना नव्हे तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारे आहे. रात्रीच्या काळोखात अंधाराचा फायदा घेत काही अनोळखी व्यक्तींनी या चिमुकलीचे आणि तिच्या लहान भावाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या स्वराला अचानक अशा भयावह प्रसंगाला सामोरे जावे लागले. लहान भाऊ घाबरून गेला. परिस्थिती गंभीर झाली, पण तरीही स्वराने आपला धीर सोडला नाही. अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेत तिने जोरात किंचाळायला सुरुवात केली आणि त्यामुळे सारा खेळच उलटला. तिच्या आरडाओरड्यामुळे अपहरणकर्ते बुचकाळ्यात पडले. परिस्थिती हाताबाहेर जाईल हे ओळखून त्यांनी भावंडांना सोडून पळ काढला. काही क्षणातच आवाज ऐकून लोक बाहेर आले, मात्र आरोपी रात्रीच्या अंधारात पसार झाले. ही घटना ऐकून प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले, कारण हे केवळ अपहरण प्रयत्न नव्हते, तर ग्रामीण भागातील वाढत्या असुरक्षिततेचे स्पष्ट उदाहरण होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. CCTV कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली, पण अद्याप आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाहीत. या परिस्थितीने पालकांमध्ये भीतीचे सावट आणखी गडद झाले आहे. रात्री घराबाहेर जाणं, मुलांना साधं दूध आणायला पाठवणंही धोक्याचं ठरू शकतं. ही बाब मनाला चटका लावणारी आहे. मात्र या सगळ्या भीतीच्या वातावरणात स्वराचं धैर्य समाजासाठी नवा प्रकाश आणतं. लहान वयात इतक्या मोठ्या संकटाला तोंड देत तिने दाखवलेली जिद्द खरंच दुर्गामातेचं रूपच भासते. एकीकडे आरोपींच्या निर्ढावलेल्या वृत्तीने संताप उसळतो, तर दुसरीकडे या चिमुकलीच्या कर्तृत्वाने आशेची नवीन किरणे दिसते. ही घटना केवळ कौतुकाची गोष्ट म्हणून थांबता कामा नये. प्रशासनाने याचा गंभीरपणे विचार करायला हवा. ग्रामीण भागात CCTVची संख्या वाढवणे, गस्त मजबूत करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी पक्की उपाययोजना करणे आज काळाची गरज आहे. अपहरणासारख्या गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, तरच अशा गुन्हेगारांची हिंमत कमी होईल. आज नांदणी गावात भीती आहे, संताप आहे, पण त्याचसोबत एक अभिमानही आहे की या गावात एका चिमुकली अशी आहे जिने अपहरणकर्त्यांना चकवले आणि आपल्या भावाचा जीव वाचवला. तिचं धाडस प्रत्येक पालकाला, प्रत्येक मुलाला धैर्याचा खरा अर्थ शिकवते. आणि हो, या घटनेतून आपल्याला लक्षात ठेवायचे लागेल की मुलांचे धैर्य आपल्याला प्रेरणा देऊ शकते, पण त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी मात्र संपूर्ण समाजाची आहे.